हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे रिलिजियस काकू या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुमचा चांगला आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ज्यांची झोप पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते किंवा त्यांची झोप उघडते, यामागील कारण काय आहे आणि असं होत असेल तर त्याचे काही संकेत आहे याबद्दलची माहिती देणार आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया माहिती. आपण रोज आपल्या आयुष्यात काही गोष्टी ज्या आहेत, ज्या नेहमीच घडत असतात. कधी-कधी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही गोष्ट माझ्यासोबत नेहमी का घडते? किंवा एखादी गोष्ट आहे जी सगळ्या बाबतीत नाही घडत, पण आपल्याच बाबतीत घडते, तरी पण आपण दुर्लक्ष करतो. गोष्ट घडण्यामागे काही कारण असते. मग आपण म्हणजे जे घडलं ते चांगल्यासाठीच होते, ती गोष्ट आपल्याला संकेत देते. काहीला संकेत कळतात सुद्धा आणि लक्षातही येतात, पण काही वेळेला येतही नाही. काही वेळेला पुढे चांगलं होण्यासाठी आधीच अडचण येते. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांची झोप 3 ते 5 उघडते, त्यावेळेस जाग येते, त्यांचे नक्की काय संकेत आहेत? त्याचे कारण काय आहे? सगळ्यात पहिले म्हणजे 3 ते 5 पहाटे झोप उघडते, जाग येते, तर त्याच्यामागे दैवी शक्ती आहे, असे समजायला हरकत नाही. पहाटे 3 ते 5 जो मुहूर्त आहे, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे. ब्रह्मकाळ म्हणतात त्याला. ह्या वेळेत तुम्ही जे विचार करता किंवा नामस्मरण करताल, पूजा करताल, स्तोत्रपठण, ते अगदी साक्षात देवासमोर बसून केल्याचे फळ मिळते. म्हणजेच या 3 ते 5 ला साक्षात देव आपल्या समोरच असतात. ही ईश्वरी संकेत आहेत. काही लोकांना या वेळेला अलार्म नाही लावला तरी बरोबर जाग येते. ही ईश्वरी संकेत आहे. सकाळी 3 ते 5 ब्रह्ममुहूर्तावर ही वेळ सर्वसाधारण नसते. ती खूप प्रभावी आणि खूप शुभ वेळ आहे. म्हणून काही लोकांना त्याची जे सवय असते ते लवकर उठून 3 ते 5 ला उठून सेवा करतात, मेडिटेशन करतात, पूजापाठ करतात. कारण या वेळेत वातावरण फार शुद्ध असते, स्वच्छ असते, खूप शांत असते. तर आपण म्हणतो सकाळी पडलेले स्वप्न तर खरे होतात. हे संकेत आहेत. ते ईश्वरी दैवी संकेत आहेत. शुभ संकेत आहेत. म्हणून तुम्हाला या 3 ते 5 मध्ये जाग येते असेल तर या वेळेला सदुपयोग करावा. ह्या वेळेत जर तुम्ही नामस्मरण केले, पूजापाठ केली तर त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळते. म्हणजेच अधिक पटीने मिळते आणि त्याचबरोबर आपण साक्षात देवासमोर बसूनच पूजा करतो याचे फळ मिळते. जे लोक सकाळीच उठतात, म्हणजे ध्यान करतात, वॉक करतात, नामस्मरण करतात, ते लोक कधीच थकलेले दिसत नाहीत. उलट त्यांना जास्त एनर्जी मिळते आणि ते स्ट्रॉंग राहतात. म्हणून तुम्ही तुमची झोप जी 3 ते 5 उघडत असेल तर तुम्ही भाग्यशाली समजा. म्हणून या गोष्टीला जास्तीत महत्त्व दिले जाते. तर नक्की तुम्ही पण असे जर तुमच्या सोबत होत असेल तर आपण आपले स्वामी तुम्हाला काहीतरी म्हणजे संयोग संकेत प्रयत्न देण्याचा करतात. तर तुम्ही समजून घ्या. त्यावेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.